नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. रोहित त्या दोघींसह त्यांच्या कॉलेजजवळ गेला. त्यांची 10 वर्ष जुनी कार पार्क करून ते पदपथावरून पायी फिरत होते. कॉलेजच्या बंद असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातील फटीमधून ते दोघे पहिल्यांदा कुठे भेटले, त्यांनी एकमेकांना फोन नंबर्स कुठे दिले, हे रोहित प्रज्ञाला हातांनी खुणावत सांगत होता. कॉलेजच्या आसपास असलेल्या पदपथांवर कुठे फुलं मिळायची, कुठे कोणता कॅफे होता, कुठे ते गप्पा मारत बसायचे, हे सगळं ते प्रज्ञाला सांगत होते. चालता चालता त्यांना एक कुल्फीची गाडी दिसली. कुल्फी खाऊया, रोहितने विचारलं. दोघींनी उत्साहाने होकार दिला. तिघे कुल्फी खात गप्पा मारत होती. तेव्हा प्रज्ञाने त्यांना मुख्य प्रश्न विचारला, जो प्रश्न विचारण्यासाठी तिने स्वतःहून त्यांना त्यांची गोष्ट सांगायची विनंती केली होती. आई, तुला कधी समजलं की बाबाच तुझ्यासाठी परफेक्ट आहे आणि त्याच्याहून चांगला मुलगा तुला मिळू शकत नाही? ते मी सांगते, पण बाबाहून चांगला मुलगा मिळू शकत नाही असं मी कधी म्हणाले? श्रावणी गमतीने विचारलं. ते तर मलाही मान्य आहे, रोहितने ते वाक्य गंभीरपणे म्हणून श्रावणीच्या गमतीवर पाणी फेरलं. मी गंमत केली रे, पण ते खरंच आहे. प्रज्ञा, मी केलेल्या चुका जर मी तुला सांगितल्या. श्रावणी रोहितचं वाक्य तोडत म्हणाली. कसल्या चुका? काही चुका वगैरे नाही. मुलीने विचारलंय काय आणि तू सांगतोयस काय? आई, त्याला सांगू दे ना. मुलं काय चुका करतात किंवा मुलांच्या कोणत्या कामाला चूक म्हणायचं हे मला कसं कळणार? प्रज्ञा म्हणाली. ते तुला वयानुसार बरोबर कळेल. मुलींना ते शिकवावं लागत नाही. पण बाबाने अशी काय चूक केली होती? चूक नाही, गडबड. त्याला आपण गडबड म्हणूया. याने एकच मोठी गडबड केली. बाकी इतर मुलं करतात अशी कोणतीही चूक केली नाही. कसली गडबड? ते नंतर सांगेल. म्हणजे तुम्ही मला लहानच समजता, प्रज्ञा हिरमुसली. रोहित म्हणाला. श्रावणी, त्यात काय लपवायचं? प्रज्ञा काय इतकीही लहान नाही. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही आपण ती गोष्ट अशी लपवतो जणू मी दुसऱ्या एखाद्या मुलीसह पळून गेलो होतो आणि मग तुझ्याकडे परत आलो. प्रज्ञा, चूक म्हणजे मी समाजाला घाबरलो. माझे आई बाबा तयार होत नव्हते. मी आईला सांगितलं की आपलं लग्न होऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही बरेच महिने एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. पण आजी आणि आजोबा आईला त्यांची मुलगीच मानतात, तेव्हा ते विरोध का करत होते? असं म्हणूया की त्यांना आई पूर्ण माहीत नव्हती ना. प्रज्ञाला खरं कारण सांगून तिच्या मनात भेदाचा तो विचार पेरण्याची इच्छा रोहितच्या मनात नव्हती. म्हणून त्याने सत्य लपवून म्हटलं. समजलं, तुझं बॅकग्राऊंड वेगळं होतं म्हणून विरोध असेल. प्रज्ञाला जात शब्दाचा तिटकारा होता. तिला जातीभेद अजिबात मान्य नव्हता. खरं तर श्रावणी आणि रोहितनेच तिला माणसाला माणूस म्हणून बघण्याचे संस्कार दिले होते. ती जात हा शब्दही उच्चारायचाही नाही. बरोबर. मग तरीही तुम्ही एकत्र कसे आलात? श्रावणीने काही क्षण रोहितकडे पाहिलं. या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे त्यांना समजत नव्हतं. अनेकांनी त्यांना पूर्वीही हाच प्रश्न विचारला होता आणि त्यांना नीट उत्तर देता येत नव्हतं. 2 व्यक्तींमधलं नातं कसं आहे, त्यांचं रंगरूप कसं आहे, त्यांना एकमेकांविषयी नेमकं काय वाटतं हे प्रत्येक वेळा शब्दात व्यक्त करता येत नाही. अनेकदा ती गोष्ट ऐकणाऱ्यांना वाटतं, या दोघांनी असा निर्णय का घेतला असेल? तिने याला किंवा याने तिला माफ का केलं असेल? हे दोघेही चक्रम वाटतात. पण नेमक्या काय घटना घडल्या आणि किंवा मनाने काय कौल दिला हे फक्त ती कथा जगणाऱ्यांनाच ठाऊक असतं. तरीही उत्तर द्यायचं म्हणून श्रावणी म्हणाली. त्या महिन्यांमध्ये तुझ्या बाबाला समजलं की तो माझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकणार नाही. त्याच्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे मला निवडून सगळ्यांशी टक्कर घेणं किंवा दुसरं म्हणजे मनाविरुद्ध इतर कोणाशी तरी लग्न करणं. त्याने पहिला पर्याय निवडला. अर्थात आम्हाला पुढे अशी काही भांडणं करावी लागली नाहीत. वेळ गेला पण सगळ्यांनी स्वीकारलं.
पण इतक्या महिन्यांनी बाबा तुझ्याकडे परतल्यावर तू त्याला कसं ॲक्सेप्ट केलं? तूही तोपर्यंत त्याच्यासाठी थांबली होतीस. त्याच्यासाठीच असं नाही, पण मलाही इतर कोणाचा विचार करणं शक्य झालंच नाही. हे अगदी अनरिलेटेबल आहे. आमच्या कॉलेजमध्ये तर महिन्याभरात कपल्स एकमेकांना विसरतात आणि पुढे जातात. ते अजून 11वीत आहेत. बहुधा त्यांनाही पुढे जाऊन कळेल, यालाच तर मॅच्युअर होणं म्हणतात. पण तू माझ्या मेन प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीस. बाबाच तुझ्यासाठी परफेक्ट आहे हे तुला समजलं तरी कसं? याचं काय उत्तर देऊ? ते नकळतच समजलं. माझ्यासारख्या मुलांचं शारीरिक सौंदर्य पाहून लगेच भाळत नाहीत. तो मुलगा कसा आहे, त्याचे विचार काय आहेत, त्याचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर मुलींसमोर आणि मुलांसमोरही त्याची वर्तणूक कशी आहे, हे सगळं पाहूनच मी तुझ्या बाबावर भाळले. सगळ्याच मुलींसाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतील असं नाही, पण माझ्यासाठी तरी नक्कीच होत्या. मी तुझ्यासारखीच होणार आहे असं मला का वाटतंय? श्रावणी लाडाने प्रज्ञाचे गाल ओढत म्हणाली, तू माझीच मुलगी आहेस, माझ्यासारखीच होणार. पण काय गं, हे तुला आज अचानक का रिअलाईज होतंय? काय विचार सुरू आहेत? आपण तुमच्याबद्दल बोलतोय ना? थांब, बाबालाही हाच प्रश्न विचारू दे. बाबा, आईच तुझ्यासाठी परफेक्ट आहे असं तुला का वाटलं? मी कारण शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. मला ते मनापासून वाटत होतं आणि सुदैवाने मी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही. बहुधा एकाच व्यक्तीला सर्वस्व मांडण्याची शिकवण आम्हाला नकळतच चित्रपटामधून किंवा गोष्टींमधून मिळाली असेल. आम्ही तसे ओल्ड स्कूलच होतो. एकदा श्रावणीसोबत माझं भविष्य इमॅजिन केल्यावर मी दुसऱ्या कोणाचा कसा विचार करणार? तुझ्या आईहून परफेक्ट मुलगी मला मिळूच शकत नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहीत होतंच. दिसणं, वागणं, बोलणं, मला समजून घेणं हे सगळंच श्रावणीसारखं इतर कोणालाही जमलं नसतं. रोहितचे ते शब्द ऐकून श्रावणीला मनोमन आनंद झाला. तो आनंद व्यक्त होत होता. रोहित कायम सर्वांसमोर समाधान व्यक्त करत असल्याने श्रावणीलाही वेळोवेळी बरं वाटायचं. आमची ही अशीच आहे. अशा तक्रारी करणाऱ्या आणि पत्नीचा अनादर करणाऱ्या पुरुषांच्या परंपरेत रोहित कधी सहभागी झाला नाही. त्या दोघांनी त्यांच्यातले वाद तिसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचू दिले नाहीत. इतरांसमोर त्यांनी एकमेकांच्या सहवासाबद्दल समाधान आणि आनंदच व्यक्त केला. ओहो, तुमच्याकडे बघून मला वाटतं की माझ्या आयुष्यातही असं कोणी येईल का? मी तुमच्यासारखी लकी ठरेन का? कारण जे तुमच्यात आहे ते रेअर आहे. ते सहजासहजी सगळ्यांना मिळत नाही. तिघांनी हातातली काडी कचरापेटीत फेकली आणि ते कारच्या दिशेने चालू लागले. रोहित त्याच विषयाला धरून म्हणाला, प्रज्ञा, तुझं बोलणं खरं आहे. हे रेअर आहे आणि सगळ्यांना मिळतही नाही. ज्यांना ते मिळवण्याची तीव्र इच्छा असते आणि ज्यांना अगदी शुद्ध प्रेमाचा अनुभव घेण्याची प्रामाणिक इच्छा असते त्यांनाच हे मिळतं. ते मिळवावं लागतं. त्यांचीच प्रेमकथा ऐकून सगळ्यांना प्रेमात पाडण्याची इच्छा होते. पण सगळ्यांना त्यांच्यासारखा जोडीदार मिळतो असं नाही. पण तुमच्यासारखं होण्याचा किंवा असं प्रेम करण्याचा फॉर्म्युला काय? प्रज्ञाच्या प्रश्नावर रोहित आणि श्रावणी दोघंही हसले. श्रावणी म्हणाली, अगं, प्रेमाचं असं काही फॉर्म्युला असेल का? प्रेम इतकंही तांत्रिक नसतं. अमुक भावना किंवा मतं जुळली म्हणजे एखाद्या रसायनासारखं प्रेम तयार होऊ शकतं असं नाही. तरी एखादी ट्रिक तरी असेलच. तुला ट्रिक ऐकायची? चल, तुला एक ट्रिक सांगतेच. ती मला माझ्या एका जुन्या मैत्रिणीने सांगितली होती. अशी कल्पना कर की प्रेम हे 9 पाकळ्यांच्या एका फुलासारखं आहे. राधाने श्रावणीला सांगितलेली व्याख्या श्रावणी प्रज्ञाला सांगत होती. आपण किती मोठे झालो आणि काळ किती पुढे गेला आहे याची तिला त्या क्षणी जाणीव झाली. तिने राधेकडून ती व्याख्या 20-22 वर्षांपूर्वी ऐकली होती. श्रावणीचं बोलणं ऐकून प्रज्ञा म्हणाली, बाप रे, एवढं सगळं? मग मी प्रेम न केलेलंच बरं. एवढं सगळं करण्यापेक्षा मी एकटीच राहीन. श्रावणी पुन्हा हसली. आई, हसतेस काय? इतक्या गोष्टींचा विचार करून जगणं किती अवघड असेल. विश्वासही ठेवा, आनंदीही राहा,
क्षमाही करा, तडजोडही करा. अजून 4-5 गोष्टी काय होत्या त्याही मी विसरले. जे लक्षातच राहत नाही ते करणार तरी कसं? तू आत्तापासूनच काय टेन्शन घेतेस? अजून कुठे आयुष्याची सुरुवात होते. शिकशील हळूहळू. तुला आज प्रेमाबद्दल वाटते, तेच स्वयंपाकाबद्दलही वाटेल आणि तेच जॉब करण्याबद्दलही वाटेल. सगळं नवं असल्याने आव्हानाला घाबरून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणं सगळ्यांनाच आवडतं. पण आयुष्य आपल्याला फार काळ कम्फर्ट झोनमध्ये राहू देत नाही. आव्हान स्वीकारावी लागतातच. पाण्यात पडलीस की आपसूक पोहायला शिकशील. आई, तू मला हे सगळं सांगतेस, तुम्ही स्वतः तसं वागत नाही, त्याचं काय? म्हणजे आव्हान स्वीकारायची असतात असं तू म्हणालीस. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा आणि महत्त्वाकांक्षी असावं असंही तुम्ही मला सांगता. पण तुम्ही स्वतःचीच महत्त्वाकांक्षा विसरलात, त्याचं काय? कशाबद्दल बोलतेस? तुला चांगलंच ठाऊक आहे तुम्हा दोघांचं काय स्वप्न होतं. तुम्हाला एक कॅफे काढायचा होता. कॉर्पोरेट मजूर होण्यापेक्षा तुम्हाला स्वतःचं काहीतरी उभं करायचं होतं. हे स्वप्न तुम्ही विसरलात. तुला हे कसं माहीत? तुम्हीच मागे एकदा सांगितलं होतं, ते मी लक्षात ठेवलं. ते मी सहज सांगितलं असेल. अगं, आम्ही विशीत होतो तेव्हा प्रत्येक जोडप्याला असं वाटायचं, त्यात काही नवं नाही. तसं असेलही, पण ते तू अगदी सहज सांगितलं नव्हतंस. तुम्हा दोघांच्या डोळ्यांमध्ये मी ते पॅशन पाहिलं होतं. तुम्ही अगदी भरभरून तुमच्या आयडियाज सांगत होतात. तुम्ही त्याबद्दल खूप विचार केला हे सुद्धा जाणवत होतं. मग तुम्ही ते आव्हान का स्वीकारत नाही? रोहित म्हणाला, ते वाटतं तितकं सोपं नाही. म्हणूनच तर ते आव्हान आहे. त्यासाठी सुरुवातीलाच लाखो रुपये लागतील. त्यानंतरही यशस्वी होण्याची गॅरंटी नाही. इतके पैसे बुडाले तर आपल्याला झोपडीत राहावं लागेल. आपल्याला तुमच्या पॅशनमुळे झोपडीत राहावं लागलं तर मी राहीन. प्रज्ञाचं ते वाक्य ऐकून दोघं आश्चर्यचकित झाले. इथे आम्हाला आमची रूम सोडवत नाही, झोपडीत कुठे राहणार? रोहितने टोमणा मारला. बाबा, त्यांची आणि याची काहीच कम्पॅरिझन होऊ शकत नाही. जर मिळत असेल तर प्रायव्हसी कोणाला नको असते? कोणाला 24 तास लोकांमध्ये राहणं आवडतं? इथे प्रश्नच वेगळा आहे. स्वप्नांसाठी संघर्ष करावा लागला तर त्यातही मजा येईल. मला कॉलेजमध्ये तसंही काय काम असतं? मी तुमची मदत करेन. तुम्ही आव्हान स्वीकारा. आपण मुलीला प्रोत्साहन देण्याच्या वयात मुलगीच आपल्याला प्रोत्साहन देते हे पाहून रोहित आणि श्रावणीचा विचारात पडले. खरंच आपण घाबरून ते स्वप्न विसरलो की खरंच ते स्वप्न निरर्थक होतं? या विचारात ते हरवले. ते काही न बोलताच चालत होते. प्रज्ञानेही त्यांना डिस्टर्ब केलं नाही. ते अगदी झोपण्यासाठी पलंगावर आडवे झाले. तेव्हाही या स्वप्नाबद्दलच विचार करत होते. अनेक वर्ष बंद असलेल्या खोलीतून एक जागता निखारा बाहेर काढला जावा तसं प्रज्ञाच्या बोलण्यामुळे त्या दोघांनी मनातल्या त्या विझत आलेल्या स्वप्नाबद्दल पुनर्विचार सुरू केला. बराच वेळ एकमेकांना झोप लागत नाही हे जाणवल्यावर रोहितने श्रावणीला विचारलं, आपण ते ठरवलं तर खरंच आपल्याला जमू शकेल का? आपल्यात ते व्यापाराचे गुण असतील का? मला तरी फायदे कमी आणि नुकसानच जास्त दिसतंय. दोघांनी नोकरी सोडणे ही खूप मोठी चूक ठरेल. आपलं इन्कम बंद होईल. आता कुठे या घराचं कर्ज फिटत आलंय. आता पुन्हा आपली सगळी सेव्हिंग एका कॅफेमध्ये गुंतवणं आणि जोखीम पत्करणं मला तरी चुकीचंच वाटतंय. आपलं नुकसान होऊ शकतं, पण आपल्याला काही ना काही करावंच लागणार आहे. 5-10 वर्षात आपल्याला सगळ्या कंपन्यांची दारं बंद होतील. आपल्याला पेन्शन वगैरे काहीच नाही. 70-80 वर्षापर्यंत आपल्याला काम करत राहायचं का? आपण ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपल्याला कोण काम देणार? आपल्याला स्वतःचं काहीतरी उभं करावं लागेल. रोहितचं मत ऐकून श्रावणी पुन्हा विचार करू लागली. काही क्षणांनी रोहित म्हणाला, काही करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. 7-8 वर्षानंतर प्रज्ञाच्या लग्नाची लगबग सुरू होईल. तेव्हा आपण असा धाडसी निर्णय घेऊ शकणार नाही. त्यापुढे आपण तरुणही राहणार नाही. त्यामुळे हीच वेळ योग्य आहे. पण प्रज्ञाच्या शिक्षणाचं काय? तिला उच्च शिक्षणासाठी पैसा लागला तर? तिला एज्युकेशनल लोनच काढावं लागेल. आपण तिला लाखो रुपये देऊ शकत नाही. शिवाय तिची अशा महागड्या कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा तरी आहे का? तिला एकदा विचारावं लागेल
की व्यवसाय निवड किंवा शिक्षण निवड. वाटल्यास शिक्षण घेता घेता व्यवसाय कर, पण ते शिक्षण पुण्यातूनच घ्यावं लागेल हे तिला मान्य असेल तर आपण पुढला विचार करू शकतो. हे सगळं खरं असलं तरी मनात धाकधूकच वाटते. धाडस करावंसं वाटत नाही. आपण तरुण राहिलो नाही हेच जाणवतं. तसं वाटणारच. आपल्याला पगाराची सवय झाली, पण आपल्याला एकत्र येऊन काहीतरी घडवायचं असेल तर हीच ती संधी आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे हे मलाही मान्य आहे, पण आपण खरोखर यशस्वी झालो तर त्या आनंदाची कल्पना कर. ते थ्रिल, तो उत्साह. आपल्या एकसुरी झालेल्या आयुष्यातून रोमांचच गेलाय, तोही परत येईल. रोहितने जणू कॅफे सुरू करायचा निश्चयच केला होता. हो, तू असं म्हणतोयस जणू तू मनोमन निर्णय घेतलायस. नाही नाही, तू एक बाजू मांडलीस म्हणून मी ही दुसरी बाजू मांडली. निर्णय आपल्या दोघांचाच असेल. मुलीने आग्रह केला काय आणि आपणही लगेच तयार झालो काय? आपल्याला आज न उद्या धाडस करावंच लागणार आहे. मग आपल्यात थोडंसं तारुण्य अजूनही शिल्लक असताना धाडस का करू नये? धाडस करावं, पण हे धाडस जुगारासारखं असणार आहे. तसं पाहिलं तर बऱ्याच गुंतवणुका जुगारासारख्याच असतात, तरी त्यांना जुगार का म्हटलं जात नाही? कारण ती गुंतवणूक करण्याआधी आपण बरीच गणितं समोर मांडतो, अभ्यास करतो आणि परिस्थितीचा नीट अंदाज घेतो. आपणही तसंच करू. नोकरी सोडल्यावर 2 महिने नोटीस पिरियड असेलच. त्या 2 महिन्यांमध्ये या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करू. त्यानंतरच नवी सुरुवात करू. थांब, आजच्या आज निर्णय घ्यायला नको. एकदा बाबांशीही बोलू. हो, निर्णय घेण्याची घाई करायलाच नको. रोहितने सहमती दर्शवली. पुन्हा थोडा वेळ ते दोघं विचारमग्न झाले. थोड्या वेळानंतर श्रावणी म्हणाली, राधा आणि तिच्यासोबत राहणाऱ्या गोपगोपी स्वावलंबीच होत्या. कल्पना कर, सूर्य उजाडताच प्रसन्न वातावरणात काम सुरू करायचं. कुठेही प्रदूषणाचा लवलेश नाही. आज कोणती नवी समस्या समोर येईल आणि आपल्याला डोकेदुखी होईल असा विचार नाही. छान गाणी म्हणत निसर्गरम्य वातावरणात ते सगळे काम करत असतील. तेव्हा जागेचा प्रश्न नसल्याने उत्पन्न कमी असूनही त्यांची घरं मोठी असतील. इतक्या छान परिसरात राहिल्याने आरोग्याचा प्रश्नही फारसा उद्भवत नसेल. चेरी ऑन द केक म्हणजे तशा वातावरणात ते त्यांना आवडणारं काम करायचे. सगळंच किती हवंहवंसं आहे. आपण आपल्याला आवडणारं काम करण्याचा निर्णय घेतला तरी आपल्याला असं वातावरण मिळणार नाही. हो, एवढंच होईल की आपल्याला निर्मितीचा आणि आवडतं काम करण्याचा आनंद तरी मिळेल. आता वातावरण आणि जीवनशैलीही खराब आहे, वर आपण आपलं काम आवडीने करतो असंही नाही. खरंय, राबायचं आहे तर स्वतःसाठी राबावं. आपल्या मनात कॉलेजमध्ये हा विचार का आला नाही? असं काही म्हटलं असतं तर आईबाबांनी विरोध केला असता. आपल्याकडे आपण बरे आणि आपली नोकरी बरी याच विचाराने जगणारी माणसं आहेत. व्यवसाय असला म्हणजे तो बुडणारच असंच त्यांना वाटतं. त्यांना बघत बघत आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ही भीती कधी बसली हे आपल्यालाही समजलं नाही. पण गंमत बघ, अशा माणसांना कोणी व्यावसायिक किंवा उद्योजक भेटला तर लगेच यांच्या मनात तो किती श्रीमंत असेल हा विचार येतो. याचाच अर्थ प्रश्न आत्मविश्वासाचा आहे. आपण व्यवसाय केला तर तो नक्की बुडेल ही भीती आहे. इतरांनी व्यवसाय केला तर ते श्रीमंतच झाले असतील असा समज त्यांच्या मनात आहे. याचाच अर्थ व्यवसाय यशस्वी होऊ शकतो यावर त्यांना कुठे ना कुठे विश्वास आहे, फक्त स्वतःवर विश्वास नाही आहे. तेच आपलंही होतं आहे. तसं पाहिलं तर आपल्या शहरात शेकडो दुकानं असतील. ते सगळे व्यवसायच आहेत ना, वर्षानुवर्षांपासून चालत आहेत. इतक्या लोकांना व्यवसाय करता येत असेल तर आपल्याला का करता येणार नाही? आपणच मनात न्यूनगंड का बाळगावा? मी सुद्धा याचा अजून विचार करते. आपण सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची यादीच तयार करू. कशाचं पारडं जड होतंय ते पाहू आणि निर्णय घेऊ, श्रावणी म्हणाली. दोघांनी संयमाने एक एक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या अणुरेणूंमध्ये एक वेगळाच उत्साह संचारत होता. तसा उत्साह आणि रोमांच त्यांनी बरीच वर्ष अनुभवला नव्हता. त्या रात्री अर्थातच त्यांना झोप लागली नाही. पूर्वी ज्या कल्पनांचा त्यांनी विचार केला होता
त्या त्यांच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. आपला कॅफे कसा असेल, तिथे आपल्याला काय करता येईल, आपण यशस्वी होऊ का? विशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या युवकाला ज्या प्रश्नांमुळे झोप लागत नाही, तेच प्रश्न रोहित आणि श्रावणीला पडत होते.